शेवळा ही एक रानभाजी आहे. ही जंगलात उगवते. पावसाळ्यापूर्वी ही जंगलात झाडाझुडपात उगवते. तर ही भाजी चवीला खूप छान लागते. पावसाळ्यापूर्वी ही भाजी आदिवासी भागात किंवा ग्रामीण भागात ही भाजी अवश्य केली जाते. तर अशा पद्धतीने हे शेवळा भाजी असते. तर मी ह्याचे हे कापून दाखवणार आहे. तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. इथे मी हाताला तेल लावून घेते कारण ही भाजी खाजरी असते, तिला खाज येते. तर पुढचं भाग आपण कट करून घेणार आहे. तर इथे बघू शकता, हा जो पहिला भाग आहे केशरी भाग, तो काढून टाकायचा आहे. या अगोदर पण मी शेवळाची भाजी केली, शेवळाचा रस्सा बनवून दाखवलेला आहे, तेव्हासुद्धा कापून दाखवली होती. तर बघा, अशा पद्धतीने हा केशरी भाग हा खाजरा असतो, तो काढून टाकायचा आणि हा जो मोती कलरचा असतो गाभा, तो घ्यायचा आहे. आता इथे दुसरासुद्धा दाखवते. इथे बघू शकता, हा पिवळा भाग केशरी भाग आहे, तो काढून टाकायचा आहे. तो अतिशय खाजरा असतो आणि अशा पद्धतीने. आणि ह्या शेवळांचे कलरसुद्धा पिवळे, मरून, करडे असे वेगवेगळे कलर असतात. म्हणजे जसे कंद असतील तशी ही भाजी असते. याची साल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने बघा, हे पहिला गाभा आहे तो घ्यायचा आहे, क्रीम कलर किंवा लालसर कलर. तर हा पिवळा भाग केशरी भाग काढून टाकायचा आहे. इथे मी सर्व शेवळा कट करून घेणार आहे. इथे सर्व शेवळा कापून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आणि इथे एका सुरीच्या साहाय्याने मी बारीक बारीक कट करून घेते आहे. आज मी शेवळाची भाजी करणार आहे. या अगोदर मी शेवळाचा रस्सा बनवला होता. तर अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. सर्व शेवळा मी बारीक कट करून घेते आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान ही भाजी चवीला अगदी मटणाच्या भाजीसारखी ही भाजी लागते आणि ही भाजी ऑर्गॅनिक आहे. निसर्गाने दिलेले हे आपल्याला वरदान आहे. पूर्वीची लोक ह्याच भाज्या खात होते. तर बघू शकता, छान असे ही भाजी मी कट करून घेतली. असं सर्व शेवळा मी कट करून घेतली, ते बघू शकता छान. आणि ही भाजी मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आणि छान भाजून घेणार आहे, कारण ह्या भाजीला चीक असतं आणि ते खाजरं असतं. तर इथे मी कढईमध्ये छान भाजून घेते. इथे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत, चीक मरेपर्यंत छान अशी ही शेवळा भाजून घ्यायची आहेत. चवीला अत्यंत उत्कृष्ट ही भाजी आहे. तर इथे मी भाजून घेतली, पूर्ण शेवळा भाजून झालेली आहेत आणि इथे गरम पाणी करून ठेवलेलं आहे. मी गरम पाण्यात टाकून घेते. इथे अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धणे पावडर आणि 1 मोठा कांदा कापून घेतलेला आहे, अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, आमसूल घेतलेला आहे आणि जी ह्याची पानं असतात, बोंड्याची पानं, ती शेवळाच्या भाजीमध्ये टाकली जातात, कारण शेवळाची भाजी त्याच्याने छान चव येते आणि खाजत नाही. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली, कढीपत्ता टाकून घेतला आणि भरपूर असा लसूण टाकून घेतला आणि त्यामध्ये नंतर लगेच 1 वाटी मी कांदा टाकून घेत आहे. ह्या भाजीमध्ये मी चण्याची डाळ 1 भिजत टाकलेली आहे. तर चण्याची डाळसुद्धा टाकणार आहे. चण्याच्या डाळीमध्येच ही भाजी करणार आहे. इथे बघू शकता, मी तिथे ताटामध्ये बोंड्याचा पाला घेतलेला आहे. तो बोंड्याचा पाला जंगलातच मिळतो. ह्या नैसर्गिक भाज्यामध्ये नैसर्गिकच पाला वापरला जातो. ह्याच्यामध्ये लिंबू किंवा आंबट असं जे निसर्गाने जे दिलेलं आहे तेच टाकतात. तर इथे मी इथे काकडं मिळाली नाही म्हणून मी कोकम टाकणार आहे आणि बोंड्याचा पाला टाकणार आहे. इथे कांदा चांगला मऊ झाला आणि त्यावर 1 कांदा खोबऱ्याचं वाटण 1 वाटीभर टाकून घेतलं, 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलं, हळद टाकून घेतली, धणा पावडर,
जिरा पावडर हे सर्व साहित्य टाकून घेतलं आणि सर्व साहित्य एकसारखं करून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं वाटणसुद्धा भरपूर घ्यायचं आहे. इथे छान वाटण आपलं आणि मसाले भाजून झालेले आहेत. इथे 1 चमचा मी मीठ टाकून घेतलं. ह्याच्यामुळे अगोदरच मी मीठ टाकून घेतलेलं आहे. ते गरम पाण्यात मी शेवळा भिजत टाकलेली होती आणि ती शेवळा आता भाजीमध्ये टाकून घेते. शक्यतो ह्या भाज्यांना ह्या शेवळाच्या भाजीला गरम पाणीच वापरायचा, कारण ही खाजरी भाजी असते. आणि गरम पाणीच मी आता एका पातेलीमध्ये गरम पाणी तापत ठेवलेले तेच टाकणार आहे आणि भाजून सुद्धा गरम पाण्यातच टाकून ठेवली होती. त्याच्याने छान अशी चव येते. इथे चण्याची डाळ मी भिजत ठेवली होती. चण्याची डाळ टाकून घेते. तुम्ही बघू शकता खूप छान आपली भाजी होणार आहे. ही भाजी छान मटणाच्या चवीसारखी भाजी लागते. तरी करून घ्यायचं. इथे शेवळा टाकून घेतली आणि चण्याची डाळ टाकून घेतली, एकसारखी परतून घेतली आणि छान परतून झाल्यानंतर मी इथे गॅसवर गरम पाणी टाकून घेतलं, तापत ठेवलेलं आहे ते टाकणार आहे. ते आमसूल 3-4 टाकून घेतले जेणेकरून भाजी खाजणार नाही. थोडीफार खाजत, कारण मी भाजून घेतलेले आहेत. पण हा जंगलातला जो बोंड्याचा पाला आहे तो टाकून घेते आहे. ह्याच्याने भाजीला छान अशी नैसर्गिक चव येते. भाजी आहे त्याच्यामुळे छानपैकी भाजी आपली तयार होत आहे. इथे मी आता गरम पाणी टाकून घेते आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. इथे मी गरम पाणी केलेलं आहे. गरम पाणी टाकून घेणार आहे. गरम पाणी टाकून घेतलं आणि छान असं चमच्याने हलवून घेतलं. आमसूल टाकलं, बोंड्याचा पाला टाकून घेतला आणि कुकरचं झाकण लावून घेते आणि छान आपली भाजी तयार होते आहे. इथे 3 ते 4 शिट्ट्या मी काढून घेते आहे आणि आपली भाजी छान शिजणार आहे. इथे भाजी मी कुकरचं झाकण लावलं आणि इथे भाजी आपली तयार झालेली आहे. इथे मी थोडंसं कसुरी मेथी टाकली आणि छान चव येते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.